मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आरोही मनस्वीला विचारते, तुला माझी फॅमिली पाहायची का? तू फक्त डोळे बंद कर. मनस्वी आता डोळे बंद करते तर आरोही घरातील सर्वांना राहायला सांगून मनस्वीला डोळे उघडायला सांगते. तेव्हा मनस्वी डोळे उघडून समोर पाहते तर घरातील सगळेजण एका रांगेत असे उभे असतात. तेव्हा ही आहे माझी फॅमिली, तुला ओळख करून देऊ का असं ती विचारते. तेव्हा मनस्वी हो म्हणते तर आरोही घरातील प्रत्येकाची ओळख करून देते. तेवढ्यातच आता ईशा तेथे येते तर ईशा मनस्वीला पाहते. अचानक ईशा आली म्हणून अनिश विचारतो, तू इथे अचानक कशी काय? तेव्हा यायला नको होतं का असं ती अनिशला विचारते. तेव्हा माझ्याशिवाय तर तुमचं खूप बरं चाललं आहे असं ईशा म्हणते. तर आता अरुंधती म्हणते, बाळा तसं नाही आहे. पुढे आता ईशा अनिशला म्हणते, मला वाटलं की तू माझा विचार करून कासावीस झाला असशील, जशी मी झाले होते तुझ्यासाठी म्हणूनच इकडे आले, परंतु तुला तर काहीच फरक पडत नाही. तेव्हा अनिश म्हणतो, असं काही नाही आहे ईशा, उगीच आल्याबरोबर कटकट करू नकोस. तेव्हा ईशा म्हणते, अरे हो, ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट, मीच मूर्ख आहे ना, माझी रिप्लेसमेंट तुम्ही लगेच घरी घेऊन आलात असं म्हणून ती आता अरुंधतीला म्हणते, आई तू जगातील सगळ्या मुली आता दत्तक घे, फक्त त्या अगोदर माझ्याशी असलेले सर्व संबंध कायमचे तोडून टाक असं म्हणून ती आता तेथून जाते. त्या पाठोपाठ अनिश देखील जातो. तेव्हा घरातील सर्वांना आता ईशा अनिशचं खूप टेन्शन येतं. तर दुसरीकडे कांचन ही फोनवर बोलत असते आणि खूपच खुश असते. तेव्हा आता यश आणि आप्पा तेथे टेबल सजवण्याचं काम करत असतात. तेव्हा आप्पा यशला काहीतरी सांगत असतात परंतु यशचं लक्षच नसतं. आप्पा त्याला विचारतात, तू कसला एवढा विचार करतोय? अरे तू तुझ्या आजीवर चिडला आहेस, मग माझ्याशी सुद्धा बोलणार नाही का? तेव्हा यश म्हणतो, उगीच सेंटी मारू नका आप्पा. तर आता आप्पा विचारू लागतात, मग काय झाले तुला, तू एवढा शांत शांत का? त्यावरती आता यश म्हणतो, आप्पा जरा तुम्ही आजीकडे पाहताय का? जेव्हा आजीला कसला राग आलेला असतो तेव्हा ती मनातल्या मनात आपली पुटपुटत बसत असते किंवा काहीतरी आदळापट करत बसते आणि काहीतरी बोलत बसते आणि एका ठिकाणी शांत बसते. पण आजीचा उत्साह आज जरा वेगळाच आहे. म्हणजे आजी आज फोनवर बोलतीये, किती खुश आहे, नक्की काय आहे तिच्या मनात, नक्की काय चालू आहे मला कळतच नाहीये. त्यावरती आप्पा म्हणतात, हे बघ, तू जर कालच्या विषयाबद्दल बोलत असशील तर तू काय निर्णय घेतला आहेस नक्की? तू हे भावनेच्या भरात तर बोलत नाहीस ना, नीट विचार केलाय ना या गोष्टीचा? तेव्हा यश म्हणतो, हो आप्पा, मी केलाय या गोष्टीचा विचार. तर आता आप्पा पुढे त्याला खऱ्या सत्याची जाणीव करून देतात. बाळा हे बघ, गौरी तुला सोडून गेली तसं आरोहीचा नवरासुद्धा तिला सोडून गेला आहे, तिचाही साखरपुडा मोडला आहे. आता तिची दया तुला वाटते म्हणून तूही तिच्या बाबतीत असं करत नाहीस ना, भावनेच्या भरात येऊन तू निर्णय घेत नाही ना. म्हणजे खरंच तुझं तिच्यावर प्रेम आहे की स्वतःवर प्रेम आहे हे अगोदर तू ठरव. तेव्हा यश म्हणतो, आप्पा माझा निर्णय झालाय. पण आप्पा म्हणतात, हे बघ, कांचनचं म्हणणं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे मी असं म्हणणार नाही, कारण कांचन थोडंफार बरोबरही बोलली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, असा कोणताही निर्णय घेऊ नकोस जेणेकरून तुला, तुझ्या मैत्रिणीला त्रास होईल. जर तुझा निर्णय तुझ्या मनाला पटला तर तू मला सांगू शकतोस, मग जगातील कोणतीही शक्ती तुला आडवी आली तरी हा पीटर तुझ्याबरोबर असेल. एक गोष्ट लक्षात ठेव, योग्य तो निर्णयच घे, नंतर पश्चाताप व्हायला नको. तेव्हा आता यश देखील विचार करू लागतो. एवढ्यातच तेथे कांचन येते आणि यशला म्हणते, अरे यश, आज अशी छान छान कपडे घाल, मला तुझी दृष्ट काढायची आहे, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत ना. तेव्हा आता यश म्हणतो, आजी मी दृष्ट काढून आता जुना झालोय, किती वेळा माझी दृष्ट काढत बसतेस? तेवढ्यातच त्याला आरोहीचा फोन येतो. तेव्हा आता तो त्या फोनकडे पाहतच राहतो. तर आता कांचन विचारते, काय रे, आरोहीचा फोन आहे का, मग घे ना पटकन. तेव्हा आता कांचन अशी कशी परमिशन देते पटकन असा विचार आप्पा आणि यशला पडतो. तर कांचन पुढे म्हणते, अरे तुझी ती मैत्रीण आहे ना, मग बघ ती काय म्हणते जरा. यश जरा बाजूला बोलायला जातो. तेव्हा आता आरोहीला तो विचारतो, तू स्वतःहून फोन केला म्हणजे तुझा काहीतरी निर्णय झाला असेल, बोल ना पटकन. तेव्हा आरोही म्हणते, हे बोलण्याची ती वेळ नाही आहे,
फक्त मला तुला एकच सांगायचं, ईशा इथे आली होती. अरे ईशा जरा चिडलेली होती. तिने इथे मनूला पाहिलं, गैरसमज करून घेतलाय. आता रागाच्या भरात घराबाहेर पडलीये. जर तिथे आली तर तिला व्यवस्थित समजावून सांग. मग मॅम येतील आणि सर्वांना सगळं काही समजून सांगतील. म्हणजे सगळ्यांचेच उगीच गैरसमज व्हायला नको. यश विचारतो पण झालंय तरी काय. पण आता ती काहीही सांगायला तयार नसते. ती म्हणते आम्ही येत आहोत, मग नंतर सांगते. तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो. त्यानंतर आता आप्पा विचारू लागतात, अगं कांचन नक्की काय झाले. तेव्हा कांचन म्हणते कुठे काय झालंय, आता पाहुणे येणार आहेत ना, मग तयारी करायला नको का. मी खूप खुश आहे आज. तेव्हा आता आरोहीला बोलवणं मागे तुझा दुसरा काही हेतू नाही ना, असं आप्पा विचारू लागतात. तेव्हा कांचन म्हणते नाही, मला माझी चूक कळाली आहे, म्हणूनच तर मी आरोहीला इकडे बोलवले, मला तिची माफी मागायची आहे. तेव्हा आता आप्पाला प्रश्न पडतो, नक्की कांचनच्या मनात असेल तरी काय. तर इकडे ईशा ही खूप रागात आता घरी आलेली असते. तेव्हा यश ते पाहतो आणि तिला तेथेच अडवतो. म्हणतो की ईशा जरा शांत हो, तू खूप चिडलेली आहे मला माहिती आहे. तेव्हा ईशा म्हणते तुला माहीत नाही आईने काय काय केलंय ते. तेव्हा यश म्हणतो अगं हो मला माहिती आहे, तू जरा शांत राहा, इकडे हो बरं. तेव्हा आता ईशा ठीक आहे असं म्हणते. तर इकडे अरुंधती आणि आशुतोष हे दोघेही आता देशमुखांच्या घरी कोजागिरी निमित्त चाललेले असतात. आता आशू म्हणतो चल आपण पटकन जाऊन येऊयात, कारण मनस्वी आपल्याशिवाय झोपणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणते हो का, ती असं म्हणाली का. तेव्हा आशू म्हणतो हो आईने कसं बसं आता तिला समजावले. तर अरुंधती म्हणते आपण तिला घेऊन जायचं का. तेव्हा आशू म्हणतो पण तिकडे सगळ्यांनी विचारल्यावर तेव्हा खरं काय आहे ते सांगूयात असं अरुंधती म्हणते. इकडे कांचन आता खूपच खुश असते. ती सारखी कुणाची तरी वाट पाहत असते. यशला समजतं की आजी माझ्यासाठी नक्की स्थळ शोधतीये हे मला माहीत आहे. यशला आता सगळं काही समजतं. तेव्हा तो म्हणतो आरोहीला मुद्दामच आजीने घरी बोलवलं असेल, जेणेकरून तिला स्थळाबद्दल सांगावं आणि तिने पटकन स्वतःहून बॅकआउट करावं. पण यावेळी मी अजिबात शांत बसणार नाही. तेव्हा आता ईशा म्हणते अरे तुला काही समजतं की नाही, सारखा काय आरोही आरोही करत असतोस, सारखं आपलं पाहावं तेव्हा तिचा जप. तुला माहीत नसेल पण आईने खरंच मूल दत्तक घेतले. तेव्हा यश म्हणतो असं काही नाहीये, मी तुला सांगितलं ना, ती मनू बरी झाल्यानंतर पुन्हा आश्रमामध्ये जाणार आहे, असं काही नाहीये. आईने आपल्याला न सांगता कोणताच निर्णय घेतला नाहीये. पण ईशा आता ऐकायला तयारच नसते. त्यानंतर ती म्हणते की तू प्रेमात ना आंधळा झाला आहेस. तेव्हा यश म्हणतो हे तू बोलतीयेस, तू सुद्धा अनिशच्या प्रेमात अशीच आंधळी झाली होती. माझी गोष्ट वेगळी आहे, तुझी गोष्ट वेगळी आहे. अरे आई काय म्हणते माहिती ना, की लग्नाने फक्त दोघे नवरा बायको एकत्र नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात. अरे तिला तर कुटुंब सुद्धा नाहीये. तेव्हा आता यश तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो तू खरंच फक्त स्वतःचा विचार करतेस, इनसेन्सिटिव्ह झाली आहेस. अगं तुझ्या लग्नाचं बघ काय होतंय ते, मग तू मला सल्ले दे, असं म्हणून तो ईशाचा आता अपमान करतो. तेवढ्यातच आता अनिश, आरोही आणि अरुंधती तेथे येतात. अनिश आता रागातच ईशाकडे पाहतो. त्यानंतर तो आत जातो तर आरोही देखील यशकडे पाहत असते. मग आतमध्ये जाते. आता घरात सगळेजण आल्यानंतर आप्पांना सगळेजण भेटतात. तेव्हा आप्पा म्हणतात तुम्ही अगदी वेळेवर आला आहात, आज फक्त बोलायचं आणि खायचं. तेव्हा नितीन म्हणतो की आज मी सकाळपासून काही खाल्लं नाही, इकडे यायचं म्हणून. तर आता कांचन म्हणते आरोही बरं झालं तू आलीस, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. आता सर्वांना प्रश्न पडतो नक्की काय बोलायचं असेल. कांचन म्हणते आरोही मला तुझी माफी मागायची. अगं तुला जमलं तर मला माफ कर, कारण तू अरुंधतीची पाहुणी आहे म्हटल्यावर आमची सुद्धा पाहुणीच आहे. मी आतापर्यंत तुला जे काही बोलले ते एका विचित्र भीतीपोटी बोलले. अगं तू तुझ्या आश्रमाबद्दल जे काही सांगितलंस त्यामुळे माझेही डोळे पाणावले. अरुंधती म्हणते आई राहू द्यात आता. कांचन ऐकायला तयार होत नाही. ती म्हणते आज मी हिच्यासाठी काहीतरी करणार आहे. सर्वांना प्रश्न पडतो नक्की काय असेल. तर मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.